आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। रामानंद नगरमध्ये यशवंत फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद, खाद्यप्रेमींची मोठी गर्दी। जागतिक महिला दिनानिमित्त रामानंद नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या यशवंत फूड फेस्टिवल 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 7 व 8 मार्च रोजी 2 दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खाद्यप्रेमींची मोठी गर्दी झाली। प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय रामानंद नगर यांच्या वतीनं आणि अमीर पठाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज मंडई परिसरात आयोजित करण्यात आला होता। या फेस्टिवलमुळे महिला बचत गटांना आपली पाककला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले, तसेच छोट्या व्यवसायासाठी नवी संधी उपलब्ध झाली। या महोत्सवात विविध अन्न पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते। सहभागी स्टॉल धारकांसाठी पाककला स्पर्धाही घेण्यात आली। स्पर्धेत महिलांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवलं। स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले। प्रथम क्रमांक साक्षी विजय पिसे, द्वितीय क्रमांक आयशा अशरफ अली मुल्ला, तृतीय क्रमांक श्रद्धा कुंभार, तर मीना कामत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व बुके देऊन गौरवण्यात आलं। तसेच सर्व सहभागी स्टॉल धारकांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पाटील आणि सविता जगदाळे यांनी केलं। महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध खेळांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी राजेश कदम, पलूस पोलीस ठाण्याचे PSI गाडवे, किरण लाड, कुंडलिक एडके, जयसिंग नावडकर, हरीश वडर, शाहबाज नदाब, सरिता कुंभार, शोभा वडुलकर, शिंदे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। परिसरातील नागरिकांनी दोन्ही दिवस विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना प्रदीप कदम यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं। या उपक्रमाबद्दल परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। कार्यक्रमात संजय शिंदे, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या तालुक्याचे कार्यतत्पर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय कदम साहेब, शासकीय अधिकारी बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असतील, यांच्यासाठी नेहमीच जे अधिकारी चांगलं आणि लोकाभिमुख काम करतात असे अधिकारी फार लोकांमध्ये लोकप्रिय असतात आणि त्यामध्ये कदम साहेबांचं नाव हे आपल्याला घ्यावं लागेल। कदम साहेब हे अल्पावधीत आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा एक प्रशासक म्हणून ते काम करत असताना सुद्धा आपली पंचायत समिती लोकाभिमुख पद्धतीने या तालुक्यात कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती, असे सन्माननीय कदम साहेब। सन्माननीय सरपंच जयश्रीताई, किर्लोस्कर कंपनी आपल्या भागामध्ये ज्या कंपनीला फार मोठा इतिहास आहे, अशा कंपनीमध्ये फूड फेस्टिवलचं यशस्वी आयोजन करणाऱ्या आपल्या पाटील मॅडम,